नोकरीसाठी पैसे न देता मी तुझा ऑपरेशन केला असताना तर हे दिवस मला बघायला मिळाले. तू तरी समजून घे रे मला. तू तरी समजून घे. कशाला आलास रे ते? अरे आवाज तुझे हाल बघायला. अरे नाही म्हणजे पत्नी गेल्यानंतर पतीचे काय हाल होतात ना ते बघायला आलोय आम्ही. आलाय का? अरे माझ्या शेतवर बीट सोडायला आलास नाही तो. अरे जा चाल जाऊ माझ्या घरातून. जातोय ना कोणी तर थांबायसाठी आलाय. वाह ग वाह. आणि तू कोणत्या महालात राहत होतीस ग? अगं तुझ्या त्या रंडी खाण्यापेक्षा ही माझी झोपडी केव्हा किती पट चांगली समजलेस? ऐकलात तुम्ही? तुम्ही ऐकलात? तुमचे दादा काय बोलताय मॅडमशी? हा तुझा भाऊ मला रंडी म्हणतो. हे बघ वसंता, माझ्या बायकोला कोणी वाईट बोललं ना त्यांनी कदापि सहन नाही करू शकत. अरे बहिणो बाबा, तुझ्या बायकोला वाईट बोललं ते तुला पटत नाही. आणि हे पांढर पाळी तुझी बायको तुझ्या समोर या घराला नाही नाही ते बोलते ते तुला पटते? अरे काय वाईट बोलली ती? अरे खरं आहे ना तेच बोलली. अरे या घरामध्ये उद्देशांशिवाय काय आहे? वाह देस वाह. अरे ज्या घरामध्ये तू लहानचा मोठा झालास ना, अरे या कंगणामध्ये तू खेळलास. अरे या घरामध्ये तुला जन्म देणाऱ्या आई वडिलांचा वास आहे. त्याच घराला तू अवदशा म्हणतायस. हे बघा झालं तुमचं भाषण. चला हो इथं आता एकही पाऊल ठेवायचं नाही. चला चल कोण थांबणार घरात. अरे जा जा. कशी रक्ताची रे नाती. अरे या वसंताला कुणाचीच गरज नाही आहे रे. तुमची गरज नाही रे मला. तुमची गरज नाही. नाही तर काय करणार रे? अरे राहुल, अरे या शिवाय माझ्या आयुष्यात आहे तरी काय रे? अरे माझ्या आयुष्याच्या संपूर्ण वाटा चुकले रे. नाही राहुल राहुल, माझ्या जीवनात काही चुकलं नाही रे शिवाय या आसवांच्या. अरे ज्याला मी माझ्या ताडच्या तुकड्याप्रमाणे जपलं ना, अरे तोच आज मला सोडून गेलाय रे. कोणाविषयी बोलणार रे? अरे त्याच रामपुराविषयी बोलतो रे. हे बघा दादा, हे बघा दादा, आता रडण्याची नाही तर लढण्याची वेळ आली आहे. आज जर तुमच्यावर ही वेळ आली आहे ना दादा, तर ती केवळ त्या सारंगमुळे. पण दादा त्या हरामखोराला नाही सोडणार मी. बरं दादा येतो मी. विश्वास ठेवा त्या परमेश्वरावर. सर्व ठीक होईल दादा. विश्वास, अरे विश्वास आणि विश्वास ठेवायचा तर कुणावर रे? ज्याच्यावर विश्वास ठेवला ना त्यानेच मात्र विश्वासघात. आणि त्या परमेश्वराने जर खेळत मांडलाय रे, खेळत मांडलाय माझ्या जीवनाचा. बरं दादा येतोय मी. काढून सांभाळ स्वतःला आणि यमाच्या लांजाची मोगल्याला. कसं सांभाळू रे राहुल? कसं सांग ना राहुल, कसं सांभाळू? वेळू दादा धीर घे. मला माहित आहे तुझ्यावर कुणामुळे वेळ आली, सारंगमुळे. पण सारंग लक्षात ठेव, माझ्या दादावर तू हे वेळ आणलास ना, नाही तुझ्या खानदानीला बरबाद केलं ना, नाव सांगणार नाही राहू. येतोय दादा, काढते येतोय.